जय महाराष्ट्र मित्रांनो, सुरुवातीलाच महत्वाची बातमी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठा पक्षप्रवेश. मित्रांनो, पहिल्यांदाच शिंदे सेनेला सगळ्यात मोठं भगदाड. उद्धव ठाकरेंची आणि भाजपची वाढती जवळीकता शिंदे सेनेला पडते महागात. शिंदे सेनेचे आमदार खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात. मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच उडाली सगळ्यात मोठी खळबळ. तर महाराष्ट्राचं राजकारण अगदी वेगळ्या वळणावरती. काल आदित्य ठाकरे यांनी मोहित कंबोज यांच्या मुलाच्या वाढदिवसाला एंट्री केल्याच्या नंतर पडद्याच्या पाठीमागे वाढल्या हालचाली. उद्धव ठाकरेंची नवी कल्पना काय आहे? उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे गेल्या 24 तासामध्ये महाराष्ट्राचं राजकारण आपल्या स्वतःच्या बळावरती फिरवलंय, याचा भाजपला जबरदस्त फटका बसताना दिसतोय. मित्रांनो, नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे जाणून घेऊया पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णायक क्षण. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपला वाघ आणला महाराष्ट्राच्या तख्तावरती. जाणून घेऊया महत्वाची अपडेट. शिवसेना, ठाकरेंची शिवसेना संपली असे म्हणणारे भले भले आज संपले गेलेत आणि आता शिंदेंना देखील उद्धव ठाकरेंनी धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंचे नेते फोडल्यामुळे, आमदार खासदार फोडल्यामुळे शिवसेना सगळी फुटली. शिवसेना जिवंत राहणार नाही, ठाकरेंची शिवसेना नामशेष होणार असे म्हणणारे काही नेते आता मात्र मित्रांनो सगळ्यात मोठी खबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आहे. शिंदे सेनेचे आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतानाचा हा क्षण महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलणारा ठरतोय. शिंदेंनी म्हटलं होतं की आता उद्धव ठाकरेंचे काही खासदार आणि सगळेच आमदार आपल्या संपर्कामध्ये आहेत, अशी एक बातमी फेकली होती. गेल्या 2 वर्षांपासून शिंदे अशा बातम्या पुढ्या सोडतायत. मात्र मित्रांनो, त्या पुढ्याच राहिल्या. मात्र इकडे उद्धव ठाकरेंनी मात्र सगळ्यांची बोलती बंद करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अगदी संयमाने भूमिका घेत पडद्याच्या पाठीमागून सूत्र हलवली. उद्धव ठाकरे राजकारणी नाहीत, मात्र शिवसैनिक आणि पक्षप्रमुख नक्की आहेत, हे त्यांना अगदी मनापासून समजतंय. नेमकं काय घडलंय आज मुंबईमध्ये ते देखील आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, नवी मुंबई येथे शिवसेना ठाकरे सेनेचे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार खासदार आमच्याही संपर्कात असल्याची सगळ्यात मोठी खबर दिल्यामुळे नवी मुंबईतून सगळ्यात मोठी बातमी शिंदे सेनेच्या संपर्कात येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर होणार असल्याचे संकेत दिलेत आणि याला दुजोरा दिलाय शिंदेंनी. त्याला तोडीस-तोड उत्तर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार आमदार आमच्या संपर्कात असल्याचं शिवसेना शिंदेंनी म्हटलं होतं. परंतु मित्रांनो, आता मात्र सगळ्यात घडामोड समोर येते. शिवसेना ठाकरे सेनेला पक्षाला पुन्हा खिंडार पडणार असलेल्या बातम्या सुरू झाल्या आहेत. यातच शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मात्र सगळ्यात मोठी बातमी फोडली असून शिंदे सेनेचे आमदार आणि खासदार आमच्याही संपर्कात आहेत, त्यांची नावं आणि यादी आणि सगळंच बाहेर काढू का, असा दावा करत खळबळ उडवून दिलेली आहे. शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेना ठाकरे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं. भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना राज्यात नावाला सत्तेत सहभागी आहे. राज्यात त्यांच्यात एकमेकावरती कुरघोड्यांचं राजकारण रंगलंय, असा दावा देखील वरुण सरदेसाईने केला. त्याच वेळी आता जरी शिंदे सेना ऑपरेशन टायगर राबवत असली तरी ऑपरेशन शिवसेना हे आम्ही राबवतोय. आगामी काही काळात शिंदे सेनेचे सगळेचे सगळे आमदार खासदार आमच्या शिवसेनेत संपर्कात आहेत आणि ते लवकरच प्रवेश करतील, अशी सगळ्यात मोठी खबर वरुण सरदेसाईने दिली. संपर्कात सगळे सगळ्यांच्या असतात, त्यांचे सुद्धा अनेक लोक आमच्या संपर्कात असतात. महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडे 220 आमदार आहेत, विरोधकांचे फक्त 40 आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैशांचा जबरदस्त वापर झाला. परंतु मित्रांनो, आता त्या आमदारांना फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं नेतृत्व हवंय,
त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क केला आहे आणि लवकरच हा भव्य पक्षप्रवेश मुंबईत मातोश्रीत होईल असंही त्यांनी म्हटलंय. एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची भाजपची वाढलेली जवळीकता, उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीस यांची झालेली गेल्या आठवड्यात बैठक आणि आता अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका टिप्पणी न करण्याचा आलेला आदेश, या सगळ्या घडामोडीमुळे शिंदे सेनेचे धाबे दणले असून महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी आपली शिवसेना वाचवण्यासाठी पुन्हा भाजप सोबत जाण्याचा निर्णय दिलाय का लवकर समजेल. पण सध्या मात्र उद्धव ठाकरेंचा आवाज कोणीही दाबू शकत नाही हे मात्र निश्चित. मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.